एक सगळ्यांना माहीत असलेला पण तरी सुद्धा एक थोडासा महत्त्वाचा वाटणारा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. तो म्हणजे सुवार्ता प्रसाराचं आपलं कार्य. आणि ह्या कार्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत असलेली वचनं योहान 3:16 ते 21 ही आहेत. सगळी आपण वाचणार नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे वचन आपल्या सगळ्यांना पाठ असतं, लहानपणापासून मुलांकडून आपण पाठ करून घेतो. संडे स्कूलची मुलं हे वचन म्हणून दाखवतात. ते 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 आपण वाचूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर आता याच्यामध्ये हे आपलं पाठवचन आहे. परंतु फार महत्वाची गोष्ट आहे, की प्रीती करणारा स्वतः देव आहे. आणि तुम्हाला मला ते माहीत आहे. या जगाच्या जेव्हा जग देवापासून दूर गेलेलं होतं, तेव्हा ऊर गावातला अब्राहाम देवाने निवडला, त्याला वेगळं केलं, त्याला आपली ओळख करून दिली आणि त्याच्याद्वारे ही योजना आणण्यासाठी, त्याच्या वंशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी तिथून त्याला निवडून त्याने कार्य चालू केलं. त्याच्या आधी त्याने नोहा, शेम, हाम, याफेत यांना निवडलं होतं. शेमाला निवडलं, शेमाच्या वंशामध्ये अब्राम आला. आणि हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. आणि ही सगळ्या जगावर देव प्रीती कोणावर करतो? सगळ्या जगावर करतो. परंतु तारण कोणाचं होतं? जो विश्वास ठेवतो त्याचा. आणि मग आता विश्वास ठेवण्यासाठी त्याला सुवार्ता माहीत असणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी सुवार्तेला आज विरोध होत आहे असं आपण म्हणतो. परंतु प्रियानो, सुवार्तेला विरोध हा आज होत नाही, तो पहिल्या दिवसापासून होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला शास्त्री पुरुषांकडून पहिल्या दिवसापासून विरोध झाला. जेव्हापासून त्याने सेवा चालू केली तेव्हापासून त्याला विरोध झाला. आणि त्याच प्रकारे आम्ही सुद्धा सेवा करतो तेव्हा आम्हाला विरोध होतोच. पण विरोध होतो म्हणून प्रभूने आपलं कार्य थांबवलं नाही, शिष्यांनी कार्य थांबवलं नाही. शिष्यांना आपल्याला माहिती आहे की योहान सोडला तर बाकीचे सगळे शिष्य जे आहेत ते रक्तसाक्षी झाले, मार्टायर्स झाले. आणि असं असून सुद्धा सेवा चालू राहिली आणि सेवा पुढे 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 जात आहे. आज आपल्या देशाचं जे परिस्थिती आहे, देशाची परिस्थिती, देशामध्ये असलेलं वातावरण हे ख्रिस्तविरोधी आहे. आणि ते कधी नव्हतं असं नाही. ज्या वेळेला असं सांगतात, आता आम्ही काय पाहिलं नाही. डॉक्टर गोहिन नावाचे मिशनरी हे वेंगुर्ला या ठिकाणी आले होते, जिथे मी पूर्वी राहत होतो ते ठिकाण, जिथं लहानाचा मोठा झालो ते. आणि त्यांच्याबद्दल असं सांगतात की लोकांनी त्यांच्या कोटावर शेण सुद्धा मारलं होतं. आणि जेव्हा त्यांचा सत्कार करत होते त्यावेळेला त्यांनी तो कोट दाखवला होता आणि सांगितलं, हे बघा तुम्ही माझ्या कोटावर त्यावेळेला शेण मारलं होतं. अर्थात ते डॉक्टर होते, त्यांनी तिथे हॉस्पिटल चालू केलं वगैरे. आणि बऱ्याच मिशनरी संस्थांनी हे हॉस्पिटल, शाळा वगैरे चालू केल्या. परंतु प्रभूचं जे सेवा कार्य आहे, वचनाची सेवा जी आहे, ती ह्या सगळ्यांकडून फार मोठ्या कमी प्रमाणात झाली. तारणाचं जे खरा मार्ग आहे तो तुम्हाला मला माहित आहे. म्हणजे तुम्हाला मला म्हणजे आपल्याला ज्या सेवेकऱ्यांनी प्रभूमध्ये आणलं त्यांनी सुद्धा सेवा केली. त्यांनी हॉस्पिटल काढली, त्यांनी सुद्धा शाळा काढल्या, त्यांनी अनाथालय काढली. आमच्या खानापूरमध्ये मोठं मुलींचं हॉस्टेल होतं. जे सुळगा नावाचं गाव आहे तिथे मुलांचं हॉस्टेल होतं. त्या सुळग्यामध्ये आपले अंकल मिरजकर लहानाचे मोठे झाले. आणि हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. परंतु तेवढ्यावर ते थांबले नाहीत. तर त्यांनी सेवा जी आहे ती सिस्टमॅटिक रीतीने प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सेवा करायची ठरवली आणि त्या प्रकारे लिटरेचर वाटणे, त्या ठिकाणी सभा घेणे, ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. आता तुम्ही म्हणाल बाबा हे सगळं हिस्ट्री आम्हाला माहित आहे. परंतु आता हिस्ट्री फक्त माहित असून चालत नाही, तर आम्ही आता हिस्ट्रीमध्ये पुढे चाललेलो आहोत. इतिहासात आपण पुढे चाललेलो आहोत आणि आम्हाला ही गोष्ट करायची आहे. आणि ती ज्या मार्गाने होईल त्या मार्गाने करायची आहे. आता मी स्वतः एका टीम मध्ये जॉईन झालो. जेव्हा मी प्रभूच्या पूर्ण सेवेत आलो तेव्हा मी 2 सेवकांना कळवलं की मी असं आलेलो आहे आणि आता मला सुद्धा सेवा करायची आहे. अर्थात आमच्या मंडळीमध्ये माझी सेवा ते माझ्याकडून सेवा करून घेतात. वचनाची सेवा, इतर सेवा, जे मंडळीला हवं असेल ते करून घेतात.
परंतु त्यांनी त्यावेळेला ह्या दोन सेवकांनी म्हणजे विल्सन जॉर्ज आणि ब्रदर शिबू सेबास्टियन यांनी मला सांगितलं की तुम्ही कोकणामध्ये आम्ही सेवा करत आहोत आणि तुम्ही तिथे या. आता कोकण म्हणजे माझाच भाग होता, मी तिथूनच इथे आलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आम्ही 3 आणि मग आम्हाला हळूहळू एक एक करत जॉईन झालेलो आणि 10-12 एकदा तर 22 लोक आले होते. प्रत्येक घराघरामध्ये वचन वाटून त्या त्या ठिकाणी 5-5 मिनिटे तरी किंवा 2-2 मिनिटे तरी प्रभूची सेवा करण्याचं ठरवलं. तर या पद्धतीने ही सेवा चालू झाली. तर मला जे सांगायचं ते हे की आपल्या समोर आज विरोध आहे आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा विरोध आहे. तिथल्या लोकांना सुद्धा राग येतो. पण तरी सुद्धा ही आपली फार मोठी जबाबदारी आहे. विरोध पहिल्या शतकात होता, विरोध प्रभूला झाला, विरोध मूळ शिष्यांना झाला. जिथं जिथं सेवा चालू होते तिथं तिथं हेच होतं आणि याच्यामध्ये कोकण भागामध्ये वेंगुर्ल्यामध्ये जे हॉस्पिटल सेंट लुक्स हॉस्पिटल चालू झालं होतं त्याला सेंट लुक्स हॉस्पिटल असं फार कमी लोक म्हणायचे. त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं बाट्याचं हॉस्पिटल. बाट्याचं का तर तो बाटवतो म्हणून, तो आम्हाला बाटवतो म्हणजे आमचं धर्मांतर करतो म्हणून ते बाट्याचं हॉस्पिटल. तर ह्या प्रकारे जगाची दृष्टी आपल्याकडे आहे आणि ती फक्त भारताचाच विरोध आहे असं नाही प्रियानो. अब्राहम आमचे होते बंधू या ठिकाणी आणि अब्राहम मॅथ्यू आणि त्यांना मी विरोधाबद्दल सांगत असताना ते म्हणाले, ब्रदर काय सांगता तुम्ही? अमेरिकेमध्ये एका माणसाने दुसऱ्याला ट्रॅक दिलं तर त्याला ट्रॅक दिलं त्याने त्या ट्रॅक देणाऱ्याच्या थोबाळीत मारली. तर ह्या प्रकारे विरोध अमेरिकेत सुद्धा आहे, इथंच नाहीये. आता एकदा बिलीग्रॅम असोसिएशनच्या पैकी एक मनुष्य होता आणि तो एका म्हातारी घरोघर ट्रॅक्ट वाटत होता. तेव्हा एका म्हातारीने ते ट्रॅक्ट घेतलं आणि ट्रॅक्ट घेतलं आणि लगेच तिचा नवरा तिथे आला नंतर, म्हणजे तो गेल्यावर. अर्थात नंतर दोघांचंही तारण झालं म्हणून ही गोष्ट आपल्याला कळली. पण आधी त्या नवऱ्याने म्हटलं की why did not you tell that he should mind his own business, he should not come into our house and give that. तर तिने उत्तर दिलं, he behaved in such a way that it was his business. तो अशा प्रकारे वागत होता की जणू काय आमचं तारण किंवा आम्हाला येशूबद्दल कळणे हे त्याचं कामच आहे, त्याचं कर्तव्य आहे, त्याचा तो धंदाच आहे, त्याचा तो व्यवसायच आहे. ह्या प्रकारे तर ही जी कळकळ, ही जी तळमळ आमच्या शब्दामध्ये पाहिजे, आमच्या प्रार्थनांमध्ये पाहिजे, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहिजे, ती होत गेली पाहिजे प्रियानो. आणि त्याच्यासाठी सिस्टमॅटिक जिथे जिथे आपण राहतो तिथल्या तिथल्या भागाचा सिस्टमॅटिक स्टडी करणे फार आवश्यक आहे. म्हणजे आपण कुठे आहोत, आपण समजा तुम्ही पुण्यामध्ये राहतात तर पुण्याच्या भागामध्ये बाजूला जी खेडीपाडी आहेत ती किती आहेत आणि त्या खेड्यापाड्यांमध्ये आपल्याला जर महिन्याला 2 खेडी जरी करायची ठरवलं तरी ते शक्य आहे, एका मंडळीला ते शक्य आहे. आणि तिथे तुम्ही ट्रॅक घेऊन जाऊ शकता आणि देऊ शकता. अर्थात तिथं विरोध होणार नाही याची गॅरंटी नाही, विरोध होणार ह्याची गॅरंटी आहे आणि विरोध होणार नाही अशी कोणी गॅरंटी देणार नाही. परंतु त्या ठिकाणी जाऊन आपण हे कार्य करू शकतो. मी मुंबईतल्या एका बहिणीबद्दल ऐकलं की ती ज्या वेळेला त्या दररोजच्या बसेसमधून फिरत असे त्यावेळेला ती बसेसमधल्या प्रत्येकाला वचन देत असे. आणि एका प्रभूच्या माणसाबद्दल ऐकलं, ते पूर्णवेळ सेवक नव्हते परंतु तरी सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये इतकी सेवा केली, इतक्या लोकांना ट्रॅक दिले आणि इतक्या लोकांशी ते बोलले आणि बहुतेक बरेच लोक प्रभूमध्ये आले. त्यांच्या शब्दामध्येच एक धार होती आणि त्यांच्या वचनामध्ये एक प्रकारचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करत होतं आणि त्यामुळे ते होत होतं. आणि प्रियानो त्याचा हे काम करणे हा पहिला महत्वाचा भाग आहे की आम्ही दुर्लक्ष करू नये. समजा आपल्याला बोलताना अडखळायला होतं, बोलताना हे करता येत नाही तर किमान पैकी आपण एक ट्रॅक देऊ शकतो आणि सांगू शकतो की
हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे आणि वाचा. तुम्ही तुमच्या मनात कदाचित विरोध असेल, पण वाचायला काय हरकत आहे, तुम्ही वाचा. एवढी आपण कळकळ करू शकतो. अर्थात त्या जे ट्रॅक्ट आम्ही तयार करतो त्या ट्रॅक्टवर कुठे ना कुठेतरी कॉन्टॅक्ट ऍड्रेस असला पाहिजे कुठल्या तरी संस्थेचा, आपल्या मंडळीचा किंवा कशाचा तरी, कारण त्याशिवाय तर त्या माणसाचा फॉलोअप होणार नाही. ही झाली पहिली गोष्ट. आता कार्यानंतर फार महत्वाची गोष्ट आहे की आमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये फार क्रांती झाली पाहिजे प्रियानो. देवाचं पाठबळ आमच्या कार्याला नसेल तर आमचं कार्य पूर्ण होणार नाही. आपण पाहत होतो की प्रभू 3-3.5 वर्ष ह्या शिष्यांबरोबर राहिला, परंतु ते त्याचं प्रार्थनेचं जीवन बघत होते. तो रात्री गेला आणि प्रार्थना करीत राहिला आणि होडीमध्ये हे शिष्य होते आणि मध्यरात्री त्या गणेसरेत समुद्राच्या वरून चालत तो तिथे आला. हे रात्री 2-3 ला झालं. म्हणजे तो रात्री जेवणानंतर गेला असेल समजा 8, 8:30, 9 ला, तर 9 पासून 2 पर्यंत तो प्रार्थना करत होता. एकदा तो पूर्ण रात्रच तिथे प्रार्थना करीत राहिला. आता ह्याच्यातून काय दिसून येतं की जरी तो स्वतः देव असून मनुष्य झालेला होता, तरी स्वर्गीय पित्याच्या सामर्थ्याची त्याला पुष्कळ प्रचंड प्रमाणामध्ये गरज होती. ह्या गरजेच्या द्वारे तो ह्या जगामध्ये ही गरज तो प्रार्थनेच्या द्वारे देवाला दाखवत होता, पित्याला दाखवत होता आणि पित्याच्या सामर्थ्याने ते कार्य व्हावं अशी मागणी करत होता. तुम्ही आणि मी पूर्णपणे दुर्बळ असे लोक आहोत. आम्ही कोणाचं मत बदलू शकत नाही आणि कोणाच्या अंतःकरणात कार्य करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. सामर्थ्य फक्त पवित्र आत्म्याचं आहे. पवित्र आत्मा ज्या वेळेला कार्य करतो तेव्हाच ते कार्य होतं. या ठिकाणी काय आहे की प्रकाश आला आहे, पण लोकांची कृत्य दुष्ट आहेत आणि लोकांना दुष्टपणा आवडतो आणि आम्ही दुष्ट आहोत, आम्ही पापी आहोत हे त्यांना पटवणे आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे आणि ते पटवण्यासाठी देवाच्या आत्म्याचं कार्य होण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी प्रार्थनेला जे स्थान दिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये ते फार महत्वाचं आहे. एकेका गावासाठी प्रार्थना करणे, ज्या भागामध्ये आपण काम करतो आणि ज्या भागामध्ये आम्ही केलेलं आहे त्याच्यासाठी कायम प्रार्थना ठेवणे हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही कार्य करतो, 1-5 मिनिटाची प्रार्थना होते आणि त्यानंतर आपण ते विसरून जातो. सातत्याने देवाच्या सानिध्यात राहणे फार आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही राहतो, कुठेही राहत असलो तरी त्याच ठिकाणी आमचं स्वतःचं जीवन हे प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, ते लोक सांगतात ही इज अ व्हेरी गुड प्रीचर, ही इज अ व्हेरी गुड पास्टर, बट हिज ओन लाईफ इज नॉट गुड. त्याचं स्वतःचं जीवन जे आहे ते काय बरोबर नाही. फार चांगले पालक आहेत, फार चांगले वडील आहेत, फार चांगले सुवार्थिक आहेत आणि शिक्षण म्हणजे एकदमच भारी देतात, पण त्यांचं स्वतःचं जीवन मात्र बिघडलेलं आहे. तर प्रियानो, देव परमेश्वर कधीही जे पात्र आहे ते मळीन पात्र वापरत नाही. जे पात्र हे नेहमी कसं पाहिजे, स्वच्छच पाहिजे. या बाबतीमध्ये आपण बघतो की तिमोथेला ज्या वेळेला पाऊल पत्र लिहित आहे त्यावेळेला तो सांगतो की घरात कसली पात्रे असतात, सोन्याची, रुपयाची असतात, परंतु काही याची सुद्धा असतात आणि ही पात्र काय असली पाहिजे, तुझ्या बरोबर असली पाहिजे. ती म्हणजे तू स्वतः त्या पात्रांपैकी एक आहेस आणि तू शुद्ध असलं पाहिजे असं तो सांगतो. आणि या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. पहिली गोष्ट 4 अध्याय 15 वचन, पहिले पत्र तिमोथेला, पहिले पत्र 4 अध्याय 15 वचन, या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून या गोष्टींचा अभ्यास ठेव, ह्यात घडून जा, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील. तुझं तारण कशापासून, तर दैनंदिन जीवनातल्या पापापासून. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये देवासाठी पवित्र होत राहणे हे जे तारण आहे ते तुझं झालं पाहिजे
आणि इतरांचं सदा सर्व काळच्या नरकापासून तारण. मग तिमथ्याचं नरकापासून आधीच झालेलं होतं. आणि त्यामुळे आणि तिसरी गोष्ट, काम करत असताना जे काही आपल्याला दिलेलं काम आहे ते जे काही असेल ते करण्याची आपली तयारी पाहिजे. याच्यामध्ये आपण पाहतो की तिमथ्यालाच लिहिताना पौल म्हणत आहे की तिमथ्याला दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 20व्या वचनापासून मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो. 20-21 दोनच वाचून दाखवतो. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचेही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो, काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. तर हे मानाचं पात्र तुम्ही आणि मी व्हायचं आहे. आणि त्यासाठी काय मानमान्यतेच्या कार्यासाठी काहींचा उपयोग होतो, काहींचा हलक्या कामासाठी होतो. कधी कधी सेवा करता येत नाही, परंतु जी पुस्तकं तयार करणे, त्याच्यावर त्याच्यावर स्टॅम्प मारणे, ते गोळा करणे, एका पुस्तकात लहान लहान ट्रॅक्ट घालणे, ही कामं सुद्धा करत बसावी लागतात प्रियानो. आणि ती सगळी करण्याची गरज असते. आणि आम्हाला काय झालं पाहिजे, मान्यता आम्हाला प्रभू देईल. जेव्हा प्रभू येणार आकाशातून आणि आम्हाला सर्वांना वर नेणार, तेव्हा तो मान्यता देईल. आता सध्या आम्हाला मान्यतेची काही गरज नाही. आपण जे कार्य करत आहोत ते प्रभूसाठी करत आहोत. प्रभूने आमच्या जीवनात कार्य केलं, आमचं तारण केलं. आता इतरांचं तारण व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे आणि त्यामुळे प्रभू कार्य करतो. त्यामुळे आम्हाला काय केलं पाहिजे की जगाच्या गोष्टीमध्ये जास्त अडकून न पडता, अर्थात सगळेच पूर्ण वेळ सेवक होऊ शकत नाहीत, हे मान्यच आहे. काही जणच होऊ शकतात आणि काहींनाच प्रभू बोलावतो. पण बाकी त्याचा अर्थ बाकी जे मंडळीमध्ये आहेत ते सेवक सेविका नाहीत असं नाही. आपण सर्वच जे पूर्णवेळ सेवेसाठी बोलावलेले आहेत ते, आणि जे पूर्णवेळ बोलावलेले नाहीत ते सुद्धा, आपण सगळेच सेवक सेविका आहोत. आणि आपण सर्वजण प्रभूला जबाबदार आहोत, प्रभूच्या कार्याला जबाबदार आहोत, प्रभूच्या सेवेला जबाबदार आहोत. आणि त्यासाठी हे जे तिमथ्याला सांगितलेलं आहे, अर्थात तिमथ्य पूर्णवेळ सेवक होता. एफिसमध्ये एक प्रकारे वडील म्हणून तो काम करत होता. त्याला पौल लिहित आहे. परंतु त्याच वेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला स्वतःला आपलं जीवन शुद्ध राखायचं होतं. आणि त्या प्रकारे सगळ्या मंडळीतलं जीवन सगळ्यांचं शुद्ध असलं पाहिजे. आणि तर आपल्या प्रत्यक्ष सुवार्ता कार्याला काय येते, धार येते, सामर्थ्य येतं, शक्ती येते आणि देव कार्य करतो. देव काय करतो, ही केलेली प्रामाणिकपणे केलेली सेवा, चांगुलपणाने केलेली सेवा, देवाच्या कार्यासाठी केलेली सेवा आणि देवाला थोर, आपल्या अंतःकरणात थोर मानून नम्रपणाने केलेली ही सेवा मान्य करतो आणि त्याच्याद्वारे कितीतरी कार्य होतं. आज प्रियानो, बऱ्याच ठिकाणी बघा, आता आम्ही संकेश्वरमध्ये इथं राहतो. 100 वर्ष आमच्या मंडळीला पूर्ण झाली. काही लोक आले आणि त्यांनी असा प्रश्न विचारला की बाबा 100 वर्ष झाली म्हणजे तुमच्या किती मंडळाचं स्थापन झालं हो? तर आता फार कठोर परिस्थितीत कार्य केलं. संकेश्वर मंडळी टिकली, राहिली, उभी राहिली. 100 वर्ष झालं. अर्थात संकेश्वर मंडळीच्या वतीने त्या काळामध्ये कार्य झालं तेव्हा तोरणहळ्ळी या ठिकाणची एक मंडळी उभी राहिली. तोरणहळ्ळीच्या मंडळीतून बाहेर गेलेल्या काही लोकांनी बेळगावमध्ये प्रभुनगर या ठिकाणी बेळगावमध्ये एक मंडळी स्थापन केली. त्यांनी जाऊन पुढे प्रभुनगर या ठिकाणी एक मंडळी स्थापन केली, जी खानापूर रोडवर आहे. आणि प्रॉपर संकेश्वरच्या द्वारे काम होऊन अमनगी या ठिकाणी एक मंडळी स्थापन झाली. अशा एक 4 मंडळ्या स्थापन झाल्या. आता आपली अपेक्षा असते की बाबा इतक्या काळामध्ये पुष्कळ मंडळ्या स्थापन व्हाव्या, परंतु मंडळी स्थापन करणे हे आमचं आणि देवाचं एकत्र कार्य आहे. देव करो आणि आणखी मंडळ्या स्थापन हो, त्याच्याबद्दल काही शंका नाही. अर्थात आमच्या जवळच्या लांबच्या खेड्यातून आमच्याकडे माणसं येत आहेत. 15 किलोमीटर, 30 किलोमीटर, 8 किलोमीटर अशा लांबच्या भागातून लोक येतात आणि
सेवा होत आहे. तर ह्या पद्धतीने जिकडे तिकडे सेवा झाली पाहिजे. तर पण त्यासाठी काय झालं पाहिजे, डेडिकेटेड लोक, पूर्णपणे निष्ठावान लोकांची गरज आहे. निष्ठावान विश्वासणाऱ्यांची गरज आहे. विश्वासणार सेवकांची सुद्धा गरज आहे आणि स्वतःला वाहून देणाऱ्या लोकांची गरज आहे. स्वतःच आपलं आम्ही एक पात्र आहोत आणि आमचं पात्र शुद्ध ठेवण्याची एक गरज आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कार्य करायचं आहे. देवाने जगावर प्रीती केली आणि आपण सुद्धा प्रीती करायची आहे आणि त्याने स्वतःला प्रभू येशूने स्वतःला दिलं. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला आणि ही गोष्ट जगाला कळण्याची फार गरज आहे.